या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ओंकार अक्षरासोबत बोलत असतो आणि तिला सांगत असतो की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, अधिपती तुमच्या सोबत आहे. काही झालं तरी तो ही शाळा बंद होऊ देणार नाही. आणि ते ऐकून अक्षरा आनंदाने म्हणते की हो भाऊजी, माझी खात्री होती की जरी अधिपती आणि मी एका घरात राहत नसलो ना तरी ते माझी साथ कधीही सोडणार नाही. ते मला नेहमी साथ देतील आणि आज त्यांनी खरंच तसं करून दाखवलं. आणि ते ऐकून ओंकार म्हणतो की हो वहिनी, आणि जो बिल्डर दुर्गेश्वरी मॅडमसोबत ही शाळा बघायला आला होता ना त्याचा आणि अधिपतीचा काही संबंध नाही आहे. तो कधीच तुम्हाला त्रास होईल असं वागणार नाही. आणि त्यावर अक्षरा हसून म्हणते की भाऊजी, मला याची खात्री आहे. अधिपतींना शाळेविषयी किती आत्मीयता आहे हे माहिती आहे मला. आणि मग त्यानंतर ओंकार अक्षराला विचारतो की वहिनी तुम्ही खुश आहात ना? आणि त्यावर अक्षरा आनंदाने म्हणते की हो भाऊजी, मीच काय तर शाळेतले सगळे शिक्षक विद्यार्थी सर्वजण आम्ही खुश आहोत. आणि त्यावेळी मग ओंकार अक्षराला सांगतो की अधिपतीने मला तुम्हाला हा निरोप द्यायला सांगितला होता की तुम्ही घाबरून जाऊ नका, शाळा बंद होणार नाही, तो नेहमी तुमच्या सोबत असेल. आणि हे ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. आणि मग ती ओंकारला सांगते की भाऊजी तुम्ही प्लीज अधिपतींना माझा निरोप द्याल का? तुम्ही त्यांना सांगा की आपल्याला भेटायचं आहे, कारण मला त्यांना महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आणि त्यावर ओंकारही हो म्हणतो आणि अधिपतीकडे जाण्यासाठी निघतो. अक्षरा तर खूपच खुश असते. दुसरीकडे जेव्हा दुर्गी असं म्हणते की त्या मास्तरनीला जेलमध्ये टाकायला हवं, तेव्हा अधिपती खूपच चिडतो आणि तिला विचारतो की काय बोललीस तू? आणि त्यावर दुर्गी म्हणते की अधिपती, मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग येत असेल, पण मी जे काही बोलले ना ते चुकीचं नाही आहे. पण त्यावेळी मग आजीसुद्धा दुर्गीला चांगलंच सुनावतात आणि तिला तिचं तोंड बंद ठेवायला सांगतात. पण तरीही ती दुर्गी गप्प बसत नाही. तर भुवनेश्वरीसुद्धा म्हणत असते की आज त्या सुनबाईंनी जे काही केलं ना त्याची आम्हाला खरं तर आधीपासून कल्पना होती, कारण आत्तापर्यंतसुद्धा त्यांनी तसंच केलं आहे, त्या तशाच वागल्या आहेत. आणि ते ऐकून मग दुर्गीसुद्धा अजून आगीत तेल टाकायचा प्रयत्न करू लागते. अक्षरा जे बोललेली नसते ते सुद्धा दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते. तिला म्हणत असते की अगं त्या मास्तरनीने तुझा खूप अपमान केला ताई. आणि ते ऐकून अधिपती भुवनेश्वरीला समजावत म्हणतो की आईसाहेब, मला असं वाटतं की आत्ता या क्षणी तुमचं आणि आमच्या बापाचं लग्न होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि शाळेचा विषय तुम्ही बाजूला सोडून द्या, असं मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं. तुम्ही नका फायद्या तोट्याचा विचार करू. शाळेचा सगळा व्यवहार आत्तापर्यंत मी पाहत होतो आणि यापुढेसुद्धा मी पाहील. तुम्ही नका तिकडे लक्ष देऊ. तुम्ही फक्त आता तुमच्या लग्नाचा विचार करा. तो माणूस कधी नव्हे तो तयार झाला आहे, पण जर त्याच्या डोक्यावरून पाणी गेलं तर तो त्याचा निर्णय बदलेल, हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही असं काही करू नका. जे पदरात पडतंय ते पाडून घ्या. आणि जर शाळा बंद झाली तर मास्तरीणबाईंना त्रास होईल हे खरं आहे. आणि त्यामुळे जर त्यांनी घरी यायला नकार दिला ना तर तुमचं लग्नसुद्धा होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि अधिपतीचं ते बोलणं ऐकून भुवी तर त्याच्याकडे पाहतच राहते. तर आजीसुद्धा भुवीला म्हणत असतात की बघ, तो सुद्धा तेच बोलतोय आणि माझं देखील असंच म्हणणं आहे की तू आता शाळेचा विषय सोड आणि तुझ्या लग्नाकडे लक्ष दे. आधी सुनबाईला घरी आणण्याची व्यवस्था कर. आणि मग त्यानंतर अधिपती तेथून निघून जातो. दुसरीकडे चारुहास सरांनी अक्षराला कॉल केलेला असतो. ते तिला सांगत असतात की बाळा, काळजी करू नको, मी सगळ्या बाजूंनी प्रयत्न करतोय. मी आत्ता आईंसोबतसुद्धा बोललो आहे, त्या भुवनेश्वरीसोबत बोलतील आणि मग ती नक्कीच शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेईल. काय होतंय काय माहिती, पण तू काळजी नको करू. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा, उलट तुम्हीच काळजी नका करू, कारण शाळेवर आलेलं संकट आता टळलं आहे. आणि मग ती शाळेत काय काय घडलं हे सगळं चारुहासला सांगू लागते. आणि अधिपतीने अक्षराची साथ दिली, त्याच्या निर्णयामुळे शाळा वाचली हे कळल्यावर चारुहास सरांना तर खूपच आनंद होतो. ते म्हणू लागतात की अक्षरा, आज मला अधिपतीचा खूप अभिमान वाटतोय. तर अक्षरा म्हणते की बाबा, मला सुद्धा. चारुहास सर म्हणत असतात पण अक्षरा, आता यापुढे आपण सावध राहायला हवं, कारण त्या भुवनेश्वरीच्या डोक्यात कधी काय येईल ना हे आपण नाही सांगू शकत. अगं, जेव्हा मी काल तिच्याशी बोलायला गेलो होतो ना तेव्हा तर ती असंही म्हणाली की जर आता तुम्ही तुमचा लग्नाचा निर्णय बदलला ना तर मग मी सुनबाईला या जन्मात काही तर 7 जन्मांमध्ये या घरात पाऊल ठेवू देणार नाही. आणि म्हणून मग मला 2 पावलं मागे यावं लागलं. त्यामुळे आता आपल्याला सावध राहूनच पुढचा विचार करावा लागणार आहे आणि शाळेच्या बाबतीतसुद्धा काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो बाबा, मला कळतंय सगळं, पण आता आपण खरंच काळजी करायला नको, कारण अधिपती आपल्या सोबत आहेत आणि ते कधी शाळा बंद होऊ देणार नाही.
दुसरीकडे दुर्गी भुवीसोबत बोलत असते आणि ती भुवनेश्वरीला अक्षराबद्दल वाटेल ते सांगत असते. ती म्हणत असते की अगं तू त्या मास्तरनीचा माज बघायला हवा होता. तिला एवढा कशाचा माज आलाय, कशाचा गर्व चढलाय काय माहिती. अगं ती तोंडाला येईल ते बोलत होती, तुलासुद्धा नावं ठेवत होती. सतत म्हणत होती की भुवनेश्वरी मॅडम अडाणी आहेत, त्या शिकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना काय शाळेचं महत्त्व कळणार, म्हणूनच त्यांनी शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय. आणि हे ऐकून मग मी सुद्धा तिला चांगलंच सुनावलं. अगं पण ती कशाचं ऐकते माझं. आणि आता तिचं जाऊ दे, अधिपतींचंच बघ, ते सुद्धा तिचीच बाजू घेत आहेत. ते कसे म्हणाले तुला की मास्तरीणबाईंना आधी घरी घेऊन या, नाहीतर तुमचं लग्न रद्द होईल. म्हणजे काय, ती घरी आल्याशिवाय तुझं लग्न होणार नाही का गं ताई. आणि ते ऐकून आजी त्या दुर्गीवर ओरडतात आणि तिला शांत राहायला सांगतात. पण दुर्गी काही गप्प बसतच नाही. ती बडबड करतच असते. आणि अक्षरा जे काही बोलली नसेल ते सुद्धा ती भुवनेश्वरीला वाढून चढवून सांगत असते आणि आगीत तेल टाकण्याचं काम करतच राहते. दुसरीकडे ओंकार अधिपतीला जाऊन भेटतो. अधिपती त्याला विचारत असतो की काय बोलल्या मास्तरीणबाई, तू त्यांना माझा निरोप दिला ना. आणि त्यावर ओंकार सांगतो की हो भावा, काळजी करू नको, तू जे काही केलं आहे ना त्यामुळे वहिनी आणि शाळेतील सगळे शिक्षक विद्यार्थी खूप खुश आहेत. तर अधिपती त्याला विचारतो की मला सांग ना, तुझं आणि मास्तरीणबाईंचं काय काय बोलणं झालं. आणि मग ओंकार त्याला सगळं काही सांगू लागतो. आणि मास्तरीणबाईंचा आपल्यावर आधीपासूनच विश्वास होता हे कळाल्यावर अधिपती खुश होतो. मग ओंकार त्याला अक्षराचा निरोप देत म्हणतो की त्यांना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अधिपती म्हणत असतो की अरे हो, याआधीसुद्धा 2दा-3दा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा त्या म्हणत होत्या की काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, मात्र मला काहीतरी काम येत गेलं आणि आमचं बोलणंच राहिलं. पण आता लवकर त्यांना भेटायला हवं, त्यांना काय सांगायचं आहे काय माहिती. दुसरीकडे आजी दुर्गीला म्हणत असतात की अगं जरा गप्प बस, उगाच त्या भुवीच्या मनात वाटेल ते भरवू नको. पण दुर्गी काही ऐकत नाही. ती म्हणत असते की अगं ताई, मला तर असं वाटते त्या मास्तरनीचा हा डाव आहे की आपल्याला अधिपतींपासून दूर करायचं. जेव्हा जेव्हा अधिपती तिला भेटून येतात ना तेव्हा तेव्हा ते आपल्यावर चिडचिड करतात. आणि मला तर खात्री आहे आता तीच अधिपतींकडे गेली असणार आणि त्यांना सांगितलं असणार की भुवनेश्वरी मॅडम शाळा बंद करतायत. ती त्यांच्यासमोर रडली वगैरे असणार आणि म्हणूनच अधिपती आत्ता आपल्याला असं बोलून गेले. आणि मग ते ऐकून शेवटी भुवनेश्वरीच म्हणते की अगं दुर्गे जरा गप्प बस, मी किती वेळा सांगितलं आहे तुला, जर आपल्याला आपला स्वार्थ साधायचा असेल तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागते. आणि तू तुझं काम नीट करू शकली नाही याचा दोष त्या सुनबाईंना का देते. मी तुला काय सांगितलं होतं, गुपचूप जा आणि त्या बिल्डरला शाळा दाखव, मग तुला हा सगळा तमाशा करायची काय गरज होती. आणि हे ऐकून दुर्गेचा तर चेहराच पडतो. तर भुवनेश्वरी तिला म्हणत असते की दुर्गे, आत्तापर्यंत आम्ही तुला एक काम सांगितलं होतं पण ते देखील तुला नीट करता आलं नाही. त्या दिवशी तू सुनबाईंना सुद्धा घरी आणू शकली नाही आणि आत्ता हे शाळेचं काम देखील तुला करता आलं नाही. तर दुर्गी म्हणत असते की अगं ताई, त्या दिवशी मी गेले होते ना तिला भेटायला, पण तिचा तो बाप आणि ती सुनबाई कसे बोलले माझ्याशी तुला सांगितलं ना. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की मला चांगलंच कळलं आहे, मी तुला जे काम सांगते ते सोडून तू बाकीचं सगळं करते, त्यामुळे आता तुला मी कोणतंही काम सांगणार नाही आहे. आणि मला अधिपतींचं म्हणणं पटते, आता मास्तरीणबाईंकडे किंवा त्या शाळेकडे लक्ष देण्यापेक्षा आम्हाला आमच्या लग्नाचा विचार करायला हवा. आणि त्यासाठी लवकरात लवकर सुनबाईंना घरी आणायला हवं. शाळा काही कुठे पळून जाणार नाही, मात्र वेळ निघून चालली आहे, त्यामुळे आता आम्हाला बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या लग्नाचाच विचार करायला हवा. आणि हे ऐकून ती दुर्गी घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी आजींना म्हणत असतात की सुनबाईंना घरी आणण्यासाठी तुझ्यासारख्या अनुभवी आणि समजूतदार व्यक्तीची गरज आहे, त्यामुळे आता तूच त्यांच्याकडे जा आणि त्यांना घरी घेऊन ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.